नमस्कार. मी प्राध्यापक निलेश क्षीरसागर, कमला कॉलेज, कोल्हापूर. आज आपण टाइप्स ऑफ कंपनीज हा टॉपिक पाहणार आहोत. विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे प्रकार पडतात. त्यामध्ये प्रथमतः एक व्यक्ती कंपनी. या कंपनी कायदा 2013 ने एक व्यक्तीची तरतूद केलेली आहे. हा प्रकार युरोप, अमेरिका, चीन, सिंगापूर या ठिकाणी अस्तित्वात आहे. सन 2005 मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या जे इराणी कमिटीने तिचा भारतात विकास केला. ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. या कंपनीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. एकच व्यक्ती सभासद असते. या खाजगी कंपनीची नोंदणी खाजगी कंपनी म्हणून करता येते. एक व्यक्ती कंपनी भागाने मर्यादित किंवा हमीने मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपाची असते. एक व्यक्ती कंपनी भागाने मर्यादित असेल तर तिचे किमान भाग भांडवल रुपये 1,00,000 असणे आवश्यक असते. तिच्या भागांच्या विक्रीसाठी जाहिरात करता येणार आहे. दुसरा प्रकार आहे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 455 मध्ये निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी बाबत तरतुदी दिलेल्या आहेत. भविष्यकालीन प्रकल्प, मालमत्ता जमा करणे, बौद्धिक मालमत्ता इत्यादीसाठी कोणतेही आर्थिक व्यवहार कृत्यासाठी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी स्थापन करून तिची नोंदणी करून घेतली जाते. निष्क्रिय कंपनीची वैशिष्ट्ये आहेत. निष्क्रिय कंपन्या कोणताही व्यवसाय किंवा व्यवहार करीत नसतात. मागील 3 आर्थिक वर्षात त्यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार केलेले नसतात. त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे मागील 2 वर्षात कोणतेही आर्थिक वितरण अथवा आर्थिक लेखे सादर नसतात. महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार म्हणजे पुढील व्यवहार सोडून दुसरे व्यवहार केलेले नसतात. उदाहरणार्थ, नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीने भरलेली फी, या कायद्यातील किंवा इतर कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी खर्च केलेला पैसा किंवा त्यालाच भाग भांडवल असं म्हणतात. त्यासोबतच या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी केलेल्या भागांचे वाटप, कार्यालयीन खर्चासाठी खर्च केलेला पैसा. त्यानंतर तिसरी कंपनी आजारी व लहान कंपन्या, सिक अँड स्मॉल कंपनीज. आजारी कंपन्या सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या कर्जदाराच्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत अशा कंपन्यांना आजारी कंपन्या असे म्हणतात. कंपनी कायदा 2013 मधील कलम 253 नुसार कंपनीने सुरक्षित कर्जदारांचे कर्ज वेळेवर परत केले पाहिजे, परंतु कंपनीच्या एकूण कर्जापैकी 50% पेक्षा जास्त कर्ज कंपनी सुरक्षित कर्जदारांना सूचना दिल्यापासून 30 दिवसांच्या आत परत करत नसेल तर अशी कंपनी देखील आजारी कंपनी असं म्हणून ओळखलं जातं. कंपनीचे आजारपण निर्धारित करण्याच्या पद्धती. प्रथम, कंपनीला दिलेले कर्ज परत मिळाले म्हणून कंपनीच्या सुरक्षित कर्जदारांनी आपली मागणी केली पाहिजे. 2. कंपनीने कर्जदारांची कर्ज फेडणीची मागणी केल्यानंतर न्यायालयात कंपनीच्या आजारपणाबद्दल अर्ज करू शकतो. यासोबतच अर्जासोबत कंपनीच्या आजारपणाचे पुरावे जोडणे आवश्यक आहेत. त्यानंतर कलम 253(7) अनुसार न्यायालयाचा अर्ज मिळाल्यापासून 8 दिवसाच्या आत संबंधित कंपनीच्या आजारपणावर निर्णय घेऊ शकते. कलम 253(8) व 9 अनुसार विविध पुराव्यांच्या आधारावर कंपनी खरोखरच आजारी आहे असे न्यायालयाचे मत होत असेल तर योग्य वेळेत सदर कंपनी आजारी असल्याचे घोषित करण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. लहान कंपन्या. लहान कंपनी म्हणजे अशी कंपनी जी की सार्वजनिक नाही. लहान कंपनी पुढील प्रकारची कंपनी होय, जिचे वसूल भाग भांडवल 50 लाखापेक्षा कमी आहे किंवा जिचे ठरवून दिलेले भाग भांडवल रुपये 5 कोटीपेक्षा जास्त नाही.
जिची मागील वर्षाची वार्षिक उलाढाल नफा तोटा पत्रकाप्रमाणे ₹2 कोटीपेक्षा जास्त नाही किंवा ठरवून दिलेली उलाढाल ₹20 कोटीपेक्षा जास्त नाही, अशा कंपन्यांना लहान कंपन्या म्हणून ओळखलं जातं. मित्र किंवा सोबती कंपन्या. कंपनी कायदा 2013 कलम 2(6) नुसार जेव्हा कंपनीच्या दुसऱ्या कंपनीत महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु ती कंपनी तिची सहाय्यक कंपनी नसते, हे कंपनी संयुक्त साहसी कंपनी असे म्हटलं जातं. धन्यवाद.